नित्य स्वामी दर्शन 26 जून. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. गावोगावाहून भक्त मंडळी अक्कलकोटला येत आणि स्वामींचे दर्शन घेत आपल्या मनोकामना पूर्ण करून घेत. जातीचे वा धर्माचे बंधन नव्हते की भाषेचा प्रश्न उद्भवत नसे. सोलापूरच्या रेल्वे यार्डात एक युरोपियन अधिकारी काम करीत होता. त्याला मूलबाळ नव्हते. जमा केलेल्या संपत्तीला वारसा नव्हता. स्वामींची कीर्ती त्याने ऐकली होती म्हणून तो आणि त्याची बायको स्वामींच्या दर्शनाला आले. समर्थांचे दर्शन घेतले आणि ती दोघे बाजूला उभी राहिली. समर्थांचे लक्ष त्या जोडप्यांकडे गेले. स्वामी त्यांच्याकडे पाहून मंद हसले. दोघांना त्यांनी खुणेने जवळ बोलवले. त्या युरोपियन माणसाला खूप आनंद झाला. दोघेही स्वामींच्या जवळ आली. महाराज त्यांना म्हणाले, तुला मुलगा हवा आहे ना? वर्षभरात तुझ्या घरी पाळणा हलेल. स्वामी काय बोलत आहेत हे त्याला कळेना. तेव्हा स्वामींनी त्याला खुणेने समजावून सांगितले. त्याला इतका आनंद झाला की त्याच्या तोंडून शब्दच प्रकट होईनात. दोघांनी स्वामींना नमस्कार केला. स्वामींच्या गळ्यात हार घातला. पेढ्यांचा पुडा स्वामींच्या हातात दिला. आभार मानले आणि ते दोघे सोलापूरला परत गेले. बरोबर 1 वर्षांनी त्यांना पुत्ररत्न झाले. आपल्या नवजात मुलाला घेऊन ते दोघेही पुन्हा अक्कलकोटला आले आणि त्यांनी आपल्या मुलाला स्वामींच्या चरणांशी ठेवले. स्वामींनी मुलाचे नाव ठेवावे असे त्या उभयतांना वाटत होते. स्वामींनी मुलाच्या जावळावरून हात फिरवला आणि म्हटले, जीजस. गुटगुटीत आहे. स्वामींच्या वाक्याचा अर्थ त्यांना समजायला थोडा वेळ लागला. फक्त जीजस हा शब्द त्यांना लगेच कळला. त्यांनी ठरवले की मुलाचे नाव तेच ठेवायचे. सोलापूरला आल्यावर त्या युरोपियन अधिकाऱ्यांनी आपल्या धर्मातल्या सर्वांना घरी बोलवले. त्यांना स्वामींविषयी भरभरून सांगितले. त्याचा परिणाम असा झाला की स्वामींकडे युरोपियन लोकांची खूप गर्दी वाढली. स्वामींच्या लीलांचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. चमत्कार पाठीमागचा शास्त्राधार तो शोधू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा मानवी आकलना पलीकडचा विषय आहे. श्री गुरुदेव दत्त. स्वामी विचार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एक गोष्ट अंतःकरणापासून सांगतो की भगवंताचा सहवास हा ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्गाने गेले असता सहजपणे मिळतो. ते कसे ते सोपेपणाने सांगतो. भगवंतावर एवढी श्रद्धा हवी की तोच आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे अशी श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत आपण राहायचे. आपल्या आयुष्यात जे जे घडते आहे ते ते त्याच्या इच्छेने घडते आहे ही भावना एका भाग्याक्षणी दृढ झाली की सर्व गुंते आपसूक सुटतात. प्रत्येक गोष्ट करताना भगवंत हा आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे हे लक्षात ठेवून त्याला सांगायची आणि करायची. तुमच्या लक्षात येईल तो आपली पूर्ण काळजी घेतो आहे. त्याची कृपा झाली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.